हे गाईज, हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो नांदेड जिल्ह्यातील माहूर या पवित्र भूमीत, जिथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आपल्याला बघायला मिळतो. तर आज आपण पाहणार आहोत हजारो वर्षांचा इतिहास जपून ठेवलेला रामगड किल्ला. चला तर मग सुरुवात करूया या रामगड किल्ल्याची. खर तर या गडाला इथले स्थानिक लोक माहूरगड नावाने ओळखतात किंवा गौड किल्ला म्हणूनही ओळखतात. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 2650 फूट उंचीवर असून नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे स्थित आहे. आणि या किल्ल्याचा जो भव्य आणि महत्वाचा जो दरवाजा आहे तो डाव्या तटाला आहे. मी इथे इमेज टाकली, ती बघू शकता. हा आहे किल्ल्याचा हत्ती दरवाजा. तर माहूर हे नांदेड पासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर आहे. माहूर गावातून रेणुका मंदिराकडे जाताना किल्ल्याचा रस्ता लागतो. वाहनाने काही अंतर पार केल्यानंतर थोडासा चढ चढावा लागतो. मित्रांनो, हा माहूर किल्ला पाहण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग हा महाकाली बुरुजावरून जातो. तेच रेणुका मातेचे मंदिर आणि किल्ल्याचा महाकाली बुरुज यातील खिंडीतून जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून पायवाटेने महाकाली बुरुजापाशी पोहोचता येतं. रेणुका मातेच्या मंदिराच्या पायऱ्या चढताना किंवा रस्त्यावरून जो मोठा बुरुज दिसतो तो म्हणजेच महाकाली बुरुज. किल्ल्यावर जाणारा दुसरा मार्ग हा रेणुका देवी मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. रेणुका मातेच्या मंदिराच्या पुढे दत्तात्रय आणि अनुसया मातेची शिखरे आहेत. या शिखरांकडे जाताना रस्त्यावर रेणुका माता मंदिरापासूनच जवळच पायऱ्यांचाच मार्ग आहे. पण हे दोन्ही मार्ग पाहायचे असतील तर आपण एका मार्गाने चढून दुसऱ्या मार्गाने खाली यायचे. त्यासाठी महाकाली बुरुजाच्या मळलेल्या वाटेने निघायचे. थोडं पुढे गेलं की पायऱ्या सुद्धा लागतात. या पायऱ्या जीर्णोद्धरित आहेत. माहूरगडावरून खाली उतरल्यानंतर थोडं पुढे गेलं की आपल्याला या रामगडाच्या उजव्या तटाच्या पायऱ्या लागतात. खर तर ह्या किल्ल्याला 2 तट आहे, एक उजवा तट आणि एक डावा तट आहे. परंतु जो डावा तट आहे तो संपूर्ण तिथे जंगल वगैरे आहे, ते थोडं इथून दूर आहे. तर आपण जाणार आहे उजव्या तटाला. तर आता आपण जिथून चढतोय हा उजवा तट आहे. इथून पायऱ्या चढत वर गेलं की आपल्याला किल्ल्याचे सगळे बुरुज बघायला मिळतात. रेणुका माता शक्तीपीठ, दत्त शिखर आणि अनुसया मंदिरामुळे हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. एकेकाळी या किल्ल्याची तटबंदी जवळपास 6 मैल परिसरात पसरलेली होती. आज जरी किल्ला भग्नावस्थेत असला तरी त्याच्या भिंती अजूनही इतिहासाच्या अनेक कथा सांगतात. माहूरगडाचा इतिहास हा अतिशय समृद्ध आहे. यादव कालापूर्वीपासून या किल्ल्याचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. पुढे बहामनी, गोंडराजे, अहमदनगरची निजामशाही, मुघल आणि हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात हा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये या भागावर नियंत्रण मिळवले होते. मात्र पुढे पुन्हा मुघलांच्या ताब्यात हा प्रदेश गेला. या बुरुजावरून तुम्ही जर बघाल तर तुम्हाला थेट समोर रेणुका मातेचं मंदिर दिसणार. किल्ल्याचे अंतरंग, माहूर गाव, मंदिराच्या उजवीकडे असलेली खोल दरी व त्यातून जाणारा वळणावळणाचा रस्ता, एवढ्या गोष्टी स्पष्ट दिसतात. किल्ल्यावरील सर्वात नयनरम्य जागा म्हणजे हीच. इथून दिसणारा हा संपूर्ण परिसर तसेच माहूरच्या डोंगर रांगा आपल्या मनाला भुरळ घालतात. या किल्ल्यावर आजही पाण्याच्या टाक्या, बुरुज, जुने महालांचे अवशेष आणि महाकाली देवीचे मंदिर पाहायला मिळते. एका दिंडी दरवाजातून आपण महाकाली बुरुजामध्ये प्रवेश करतो. या महाकाली बुरुजाची खरी विशालता येथे आल्याशिवाय समजणार नाही. महाकाली मंदिराच्या समोरच्या भागातच म्हणजेच बुरुजाच्या आतील भागात कमानदार ओवऱ्या आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी टेहाळणीसाठी काही खिडक्या सुद्धा दिसतात. महाकाली बुरुजावर तोफांसाठी जंग्या आहेत. एकाच वेळी अनेक तोफा ठेवता येतील अशी इथे रचना केलेली दिसते.
तर या बुरुजामध्ये महाकाली देवीचे अतिशय प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं, त्यामुळे या बुरुजाचे नाव महाकाली पडले असावे. माहूरच्या किल्ल्याबाबत इतिहासात डोकावताना शिवाजी महाराजांच्या काळातला एक संदर्भ येतो, तो म्हणजे शिवरायांनी कालतलब खानाच्या सैन्याच्या उमरखिंडीत केलेला पराभव हा सर्वांनाच माहित आहे. त्या मोगल सैन्यात रायबागन नावाची एक शूर स्त्री सरदार होती, याच माहूरगडाची. तिचे नाव सावित्रीबाई, पण तिची कर्तबगारी आणि शौर्य पाहून औरंगजेबाने पंडिता रायबागन हा किताब सावित्रीबाईला दिला. असा माहूर किल्ला बऱ्याच अवशेषांनी नटलेला परंतु दुर्लक्षित आहे. बरेच पर्यटक इथे येतात, देवीचे दर्शन घेतात, अनुसया मातेचं दत्तात्रय शिखरांवरती जातात, अनुसया शिखरावरती जातात. परंतु रामगड किल्ला किंवा हा माहूरगड किल्ला बऱ्याच पर्यटकांना आजही माहित नाहीये, त्यामुळे ह्या किल्ल्याची थोडीशी अवस्था ही दयनीय वाटते. याच महाकाली बुरुजावरून 2 तट बाजूस निघतात. आपण डाव्या तटाने पुढे गडफेरीस निघायचे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, किल्ल्याच्या आत बरीच झाडं आणि जंगल आहेत, त्यामुळे चालताना सावधगिरी बाळगूनच मार्गक्रमण करावे. हा तट अनेक ठिकाणी ढासळलेला दिसतो. इतिहासाची साक्ष देणारा, अध्यात्माची अनुभूती देणारा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा रामगड किल्ला प्रत्येक इतिहासप्रेमी आणि ट्रेकरने एकदा तरी अनुभवायलाच हवा. मित्रांनो, जर अशा प्रकारे हा होता रामगड किल्ल्याचा इतिहास. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक गोष्टी घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या नव्या प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय. धन्यवाद.